स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शाळ पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्यात। ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही। त्यात आता महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी टेमघर माजिवडा दरम्यान मुख्य जलवाहिनीला गळती सुरू झाली। त्यामुळे ठाण्याला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आणखीन परिणाम झाल्याचे दिसून येत आहे। पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शाळ पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ झाल्याने ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर 9 जुलैपासून परिणाम झाला आहे। ठाण्यात टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा केला जात आहे। काही ठिकाणी टँकरचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे। महापालिकेच्या माध्यमातून येथील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। ते काम आता अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली। त्यानुसार 11 जुलैपर्यंत म्हणजेच गुरुवारपर्यंत पाणी पुरवठा नियमित होईल असे महापालिकेने स्पष्ट केले। हे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच आज सकाळी ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये टेमघर माजिवडा दरम्यान गळती सुरू झाली। त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था बंद करण्यात आली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली। दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने सांगितले। ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील शिवाजीनगर भागात एका घरात 26 वर्षीय महिलेचा अर्धनग्न कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। या महिलेच्या मृतदेहाचे जे रुग्णालय शव परीक्षण करण्यात आले असून त्यात शस्त्राने छातीवर आणि गळ्यावर जखमा झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे। प्रियंका तायडे उर्फ कोळी असे मृत महिलेचे नाव असून ती शिवाजीनगर भागात एकटीच राहत होती। तिचे 4 वर्षापूर्वी लग्न झाले होते। ती ठाण्यात एका मॉलमध्ये काम करीत होती तर तिचा पती फर्निचरचे काम करीत होता। त्याने लग्नानंतर काम सोडून दिले होते। यामुळे त्या दोघांचे एकमेकांशी पटत नव्हते। तिचा पती आजारी झाल्यानंतर तो गावाकडे निघून गेला। वर्षभरापूर्वी दोघे विभक्त झाले। तसेच या महिलेचे गावातील एका तरुणासोबत लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते, परंतु त्यांच्या संशयी वृत्तीमुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते। यामुळे तो तिला त्रास देत असल्याचे तिने कुटुंबियांना सांगितले होते। तसेच 3 जुलैपासून तिचा फोन बंद येत होता असे तिच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे। प्रियंकाचे घर बाहेरून बंद असून घरातून दुर्गंधी येत होती। याबाबत श्रीनगर पोलिसांनी 7 जुलैला तिच्या वडिलांना कळवले। त्यानंतर त्यांनी घराचे कुलूप तोडून आत जाऊन पाहणी केली असता घरात प्रियंकाचा मृतदेह अर्धवट कुजलेला आणि अर्धनग्न अवस्थेत असल्याचे आढळून आले। तिच्या कानातील आणि पायातील आभूषणावरून ती प्रियंका असल्याची ओळख पोलिसांनी पटवली। मृतदेहाचे जे रुग्णालय शव परीक्षण करण्यात आले असून त्या शस्त्राने छातीवर आणि गळ्यावर जखमा झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली। कोलशेत येथील खाडीकिनारी कांदळवनाची कत्तल करून भराव टाकण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्या संदर्भात विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवण्यात आला होता। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता। आता महापालिकेने देखील या संदर्भात ठोस पावले उचलली असून कोलशेत आणि बाळकुम येथे खाडीकिनारी टाकण्यात आलेला भराव काढून टाकण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे। ठाण्यातील कोलशेत बाळकुम खाडीकिनारी खारफुटी नष्ट करून त्यावर राडा रोड्याचा भराव टाकून त्या ठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते। त्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील भरावाच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने चर मारले होते। तर या वृत्ताची दखल घेत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खाडीकिनारी भागातील भरावाची पाहणी केली होती। तसेच या भरावाचा मुद्दा त्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता। या प्रकरणी चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आदेश वन मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी दिले होते। यानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने भराव प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आता सोमवारी महापालिका आयुक्त यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। कोलशेत बाळकुम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनी लगत कांदळवनावर भराव टाकण्यात आला आहे। या भागाची पाहणी केल्यानंतर येथे मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आले आहेत।
कांदळवनाच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने मोठी वाहने या भागात प्रवेश करू नये याची उंच वाहने अवरोधक बसवले आहेत. आता या भरावट काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणी संग्रहालय व उद्यान. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याच्या 150 एकर जमिनीवर हे प्रकल्प आकार घेणार आहेत. काल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली असता त्यास मान्यता देऊन वन खात्याच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकाऱ्यांना त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी विधान भवनमध्ये शिंदे यांच्या उपस्थितीत ही मीटिंग झाली. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजूबाजूच्या शहरामध्ये इमारतीचे बांधकाम वाढत चालले. ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचे उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील आबालवृद्धांना या उद्यानाचा फायदा होईल. त्यानुसार या 150 एकर जागेवर बांबूच्या झाडांबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षी सुद्धा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत. वन खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जेवढे बांधकाम करता येईल तेवढेच बांधकाम अनुज्ञेय करता येईल. त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचे असावे असेही अभिप्राय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त प्रधान सचिव IS चहल, नगर विकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार संघटना, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्य सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2024 मार्च महिन्यात प्रसिद्ध केली आहे. सर्व मूर्तिकार, मूर्ती विक्रेते यांना त्या संदर्भात माहिती दिली. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था, तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. हे प्रयत्न असे सुरू ठेवून जास्तीत जास्त संवाद साधला जावा असे आयुक्त राव यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. महापालिकेतील विभाग प्रमुखांची आढावा बैठक सायंकाळी नागरिक संशोधन केंद्र येथे झाली.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पर्यावरण विभागाने सक्रियपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक उपक्रम करावेत. महापालिकेच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये एका दिवशीच्या संदर्भात उपक्रमाचे आयोजन करावे. त्यात नाटिका, स्पर्धा, रांगोळी अशा कोणत्याही स्वरूपात विद्यार्थी आणि शिक्षक यांना व्यक्त होण्याची मोकळीक द्यावी. या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी जाईल. तसेच भविष्यातील नागरिकांच्या मनात त्याविषयी अभिनियता निर्माण होईल. त्या दृष्टीने पर्यावरण विभाग, शिक्षण विभाग यांनी नियोजन करावे असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.